नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षकांचा पगार थांबणार या संदर्भात सोशल मीडियामध्ये भरपूर सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सो याही ग्रुपला बरेचसे शिक्षक आमच्याशी अटॅच आहेत, या चॅनलद्वारे अटॅच आहेत किंवा भरपूर बॅचेसला पण अटॅच आहे. सो त्यांचं पण म्हणणं होतं की सर जे सध्या चालू आहे की ते काय चालू आहे नेमकं, कारण आमच्या मागे इतकं कामं लागलेली आहेत. सो आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा की काय नेमकं शिक्षकांचा पगार थांबणार म्हणजे काय, काय कारण आहे ते पण बघूया. दुसरं, त्यासाठी मुदतवाढ पण मिळाली आणि ती मुदतवाढ मिळण्याचे काय कारण ते पण थोडक्यात समजून घेऊया. मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, पण तत्पूर्वी शिक्षकांसाठी सुद्धा आम्ही इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटीच्या बॅचेस चालू केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही ही द्रोणा 10.0 ची बॅच जॉईन करू शकता. राहिलेल्या कमी दिवसामध्ये जर तुम्हाला प्रत्येक विषय प्रॉपर समजून घ्यायचा असेल आणि क्वालिफाईड व्हायचं असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅच दोन प्रकारच्या, एका बॅचमध्ये बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच मोफत मिळणार आहे. जर तुमच्याकडे हे अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषय प्रॉपर शिकवले जातात. ज्यांनी 9 बॅचेसला शिकवलं अशी टीम तुम्हाला ह्या 10व्या बॅचेसला शिकवत आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, या संदर्भातला एक वित्त विभागाकडनं एक शासन परिपत्रक पण जारी करण्यात आलेलं आहे. दिनांक 23 एप्रिल 2026 हे परिपत्रक आहे आणि त्यामध्ये विषय त्यांनी दिलेला आहे, सेवार्थ प्रणालीतील अधिकारी आणि कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत, म्हणजे मुदतवाढ मिळालेली आहे. आता नेमकं काय आहे थोडक्यात मी तुम्हाला डायरेक्ट GR कडे किंवा शासन परिपत्रकाकडे घेऊन जातो. बघा, या संदर्भात शासन परिपत्रक आलेलं होतं पूर्वी, म्हणजे 27 मार्च 2026 ला एक परिपत्रक आलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी डेडलाईन दिली होती तुम्हाला की एप्रिल एंड पर्यंत तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आता मात्र त्यांनी डेडलाईन ही वाढवून दिलेली आहे. मग यात काय सांगितलं हे परिपत्रकामध्ये, बघा विषय तोच आहे. यात त्यांनी सांगितलेला जो मुद्दा आहे तो नीट लक्षात घ्या. बघा, त्यांनी सांगितलं वाचा एक, आता जे 27 मार्चला एक परिपत्रक येऊन गेलं होतं त्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की त्यामध्ये सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय, ते कधी देतो आपण, इथे काम केलं त्याचं देय कधी मिळतं, मे 2026 ला मिळतं. या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. म्हणजे आता एप्रिलचं पेमेंट जे मे मध्ये तुम्हाला मिळणार आहे, या पेमेंटच्या अगोदर तुम्हाला KYC करायला लावलं होतं, मुदत दिली होती, पण आता आल्या होत्या, हे भूतकाळ झाला. आता वाक्य काय त्यांचं, तथापि अद्याप काही प्रशासकीय विभागांकडून सदरची कारवाई पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या, तुम्हाला माहिती शालार्थ ID तुमचं सेवार्थ प्रणालीमध्ये आहे तुमचं, बरोबर आहे की नाही, घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे मे, आता यात शिक्षक भरती पण आहे, शिक्षकांचे पण नाव आहे, इतर पण डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये असू शकतात. बघा, यांनी माहे मे 2026 मेचं पेमेंट जे कधी मिळतं तुम्हाला, जूनला मिळतं, या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. आता मेचं पेमेंट जून मध्ये मिळतं, म्हणजे तुम्हाला डेडलाईन कधी आली बरं, ही 31 मे 2026 पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. आता अजून एक महिना वाढून दिलेला आहे. सो जून एंड नाहीये, मे एंड पर्यंत आहे. तर अजून एक मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, तुम्हाला हवा असेल तर मला सांगा की सर ही ई-केवायसी कशी करायची. असे मला ऍटलिस्ट 15 ते 20 मेसेज कमेंट बॉक्समध्ये जर आले तर त्याचा पण व्हिडिओ मी घेतो. जर नाही आले तर मला समजून जाईल की तुम्हाला ही ऑलरेडी माहिती आहे, सो तो व्हिडिओ घेण्याची गरज पडणार नाही मला. ओके, सो यापुढे अशी कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, हे पण सांगितलेलं आहे. आणि यामध्ये अजून काय मुद्दे ऍड केले ते पण बघूया आपण. सेकंड मुद्दा त्यांनी सांगितलाय, सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालय संस्था, आदिवासी विकास विभाग, म्हणजे शिक्षकच नाही तर बाकी पण विभाग याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. हे सर्वच, आश्रमशाळा असेल, शाळा संस्था असेल, वैद्यकीय विद्यापीठ असेल, कौशल्य विकास विभाग असेल, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातील संस्था यांना देखील लागू राहणार आहे. असा हा एक शासन परिपत्रक म्हणूया तो आलेला आहे. अशोक चौधरी कार्यासन अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सहीनिशी हा आलेला आहे. तो शिक्षकांना पण लागू आहे. सो तुमचं जर ई-केवायसी बाकी असेल तर लगेच करून टाका. त्याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये 15 ते 20 कमेंट अशा आल्या वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने तर नक्की तो पण व्हिडिओ मी घेऊन टाकेल. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. आणि टीईटीची तुम्ही तयारी करत असाल की तुमचे सहकारी, तुमचे मित्र
तयारी करत असेल त्यांना पण मेसेज द्या, इग्नाइटची बॅच चालू झालेली आहे. यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.